ताडोबाच्या जंगलात शूरवीर सिंह महाराज राहत होते. जंगलातले प्राणी सगळे एकोपाने आणि आनंदाने राहत होते. शूरवीर सिंह महाराजांचा मंत्री होता खोट्या कोल्होबा. तर काय झालं, एकदा सकाळ सकाळी शूरवीर महाराज उठले आणि शिकारीला जायला तयारी करू लागले. तेव्हा त्यांचा मंत्री खोट्या वेगात आला. महाराज महाराज करत आला. शेरखार महाराजांनी बघितलं, खोट्या धापा टाकीत आला होता. अरे खोट्या, काय झालं? एवढा का तू वेगात आलायस आणि एवढ्या धापा का टाकतोयस? तेव्हा खोट्या म्हणाला, महाराज महाराज काय सांगू तुम्हाला? अरे बोल लवकर, काय सांगायचंय तुला? महाराज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अरे काय आहे? बोलल्याशिवाय मला काय कळणार? शूरवीर महाराज म्हणाले. मग खोट्या म्हणाला, महाराज आपल्या जंगलात एक नवीन हरणांचा कळप आलाय. अरे होय का? हा, आणि दुसरी आनंदाची बातमी, आपल्या नदी पलीकडे एक झेब्राचा कळप आलाय. त्यामुळे आपल्याला आता बरेच दिवस खूप चांगले मांस मिळणार खायला. अरे वा, छान बातमी दिलीस बर का खोटे, तू मानलं तुला, असे शूरवीर महाराज म्हणाले. खोट्यालाही खूप आनंद झाला. मग खोट्या काय म्हणाला, पण महाराज मी एक काय सांगणार आहे ते ऐका. मग शूरवीर महाराज म्हणाले, अरे खोट्या बोल लवकर, मला आता दम निघत नाही. महाराज हरणांचा कळप कालच आपल्या जंगलात आला आहे. त्यामुळे त्यांना आपण त्रास द्यायचा नाही. ती निर्धास्तपणे आपल्या जंगलात राहिली पाहिजे. मी आता जाऊन सगळ्या जंगलातल्या प्राण्यांना सांगून येतो, त्यांना काही त्रास द्यायचा नाही. मग त्या हरणांना कळेल आपल्याला या जंगलात काही त्रास होत नाही, मग ते निर्धास्तपणे राहतील. ती निर्धास्तपणे राहिली की आपण काय करायचे? 8 दिवसाला 2 हरीण, 8 दिवसाला 2 हरीण अशी शिकार करून आपलं पोट भरायचं. आणि हरणे संपली की नंतर आपण नदीच्या पलीकडे जाऊन झेब्र्यांची शिकार करायची. महिन्यातनं 15 दिवसातनं आपल्याला भरपूर मांसाची मेजवानी आहे महाराज, कळलं का? अरे खोट्या, खूप छान बातमी दिल्यास आणि तुझं डोकं मात्र छान चालते. बोल, तुला काय बक्षीस देऊ? खोट्या म्हणाला, महाराज मला बक्षीस काही नको. तुम्ही ज्या वेळेला शिकार हरणाची कराल, झेब्र्याची कराल, त्यावेळी त्यातले थोडंसं मांस माझ्यासाठी ठेवा. अरे खोट्या, ठीक आहे ठीक आहे, थोडं का, मी जास्तच मांस तुला ठेवीन, असे शूरवीर महाराज म्हणाले. दोघांचे हे बोलणे चालले होते तेव्हा खोट्या काय म्हणाला, महाराज पण एक सांगतो, आपण 4 दिवसांनी हरणाची शिकार करायला जायचं, पण तुम्ही त्यासाठी 4 दिवस उपाशी राहायला पाहिजे. अरे ते का? शूरवीर महाराज म्हणाले, नाही महाराज, असे हरणाचे मांस खायला परत मिळणार नाही, कारण एवढा कळपच्या कळप आपण खाणार आहोत 8-15 दिवसाला. त्यामुळे तुम्हाला पोटात जागा पाहिजे आणि भूकही छान लागली पाहिजे, त्यासाठी तुम्ही 4 दिवस उपाशी राहायचे. अरे खोट्या, ठीक आहे, 4 दिवस का, मी 8 दिवस उपाशी राहायला तयार आहे, कारण एवढी छान मेजवानी मला मिळणार आहे. ठीक आहे, मला कबूल आहे हे. मग महाराज आजपासून तुम्ही 4 दिवस उपाशी राहायचे. मग शूरवीर महाराज म्हणाले, ठीक आहे. मग शूरवीर महाराज 4 दिवस उपाशी राहिले. 5वा दिवस उजाडला. मग खोट्या आणि शूरवीर महाराज हरणाच्या शिकारीसाठी जाणार होते. तेवढ्यात आभाळात काळे ढग जमू लागले. पाऊस पडायला सुरुवात झाली. पण तरीही पावसाला न भिता शूरवीर महाराज आणि खोट्या शिकारीसाठी निघाले. त्यांनी बघितलं ते जंगलात गेले. थोड्या थोड्या अंतरावर हरणे मऊ मऊ गवत खात होती. ती निर्धावली होती. त्यांना आता या जंगलात कशाचीही भीती वाटत नव्हती, त्यामुळे ते निर्धास्त गवत खात होती. मग खोट्याने शूरवीर महाराज थांबले आणि त्यांनी बघितलं आता आपल्याला हरणांची शिकार कराय हरकत नाही असे दोघांनी ठरवले.
पण पुढे गेले तर बघत्यात काय, जिथे हरणे चरत होती त्यापासून थोड्या अंतरावर तिथून पिंजरे लावलेले दिसले. मग शूरवीर महाराज म्हणाले, अरे खोट्या, कोणीतरी शिकारी आलेले दिसतात. अरे बघ की, अरे बरेच पिंजरे लावले, ज्या त्या झाडाखाली पिंजरे ठेवलेले दिसले. अरे खोट्या, आपल्याला तिथे जाणे धोक्याचे आहे, आपण नाही केली पाहिजे हरणाची शिकार, चल इथून निघून जाऊ. आणि खरोखरच जंगलात शिकारी आले होते आणि त्यांनाही सुंदर हरणाचा कळप आवडला होता. मग शिकाऱ्यांनी जिथे तिथे पिंजरे लावले ते हरणासाठी, आणि ती सगळी हरणे घेऊन जाणार होते, त्यामुळे त्यांनी पिंजरे लावले होते. हे शूरवीर महाराज आणि खोट्याने बघितले. मग ते खूप घाबरले आणि घाबरून ते लांब आले. आणि शूरवीर महाराज म्हणाले, खोट्या, आपण नाही आता हरणाची शिकार करायची, आपण आता नदीच्या पलीकडे जाऊन झेब्रेची शिकार करूया आणि तिथंच राहूया आपण. खोट्या म्हणाला, ठीक आहे महाराज, तुम्ही सांगाल तसे. असे म्हणून ते दोघे नदीकडे निघाले. पण पाऊस इतका पडला होता की नदीला पाणी आलं होतं, भरपूर पाणी, आणि पूर आला होता. त्या पाण्यातनं पलीकडे जाणे त्यांना शक्य नव्हते. शूरवीर महाराज म्हणाले, खोट्या, आता काय करायचे रे आपण? खोट्या म्हणाला, महाराज मलाही कळेना काय करावं, आधीच मी तुम्हाला 4 दिवस उपाशी ठेवले, माझी चूक झाली, काय करायचं महाराज, मलाही कळेना. मग शूरवीर महाराज म्हणाले, चल आपण आपल्या गुहेकडे परत जाऊ. पण पाऊस इतका पडत होता त्यामुळे खोट्या आणि शूरवीर महाराज एका झाडाच्या आडोशाला थांबले. पाऊस जाईसपर्यंत दोघे थांबले. त्याच झाडावर ते 2 शिकारी बसले होते. त्यांच्या हातात 2 सापळे होते. त्यांनी पिंजरे खाली ठिकठिकाणी लावले होते हरणासाठी, पण सापळे त्या दोघांच्या हातात होते, कारण ते झाडावर बसले होते आणि झाडाखाली एखादं हरण आलं किंवा दुसरं एखादा प्राणी आला तर जाळे टाकून त्या प्राण्याला पकडण्यासाठी त्यांच्या हातात जाळे होते. मग शूरवीर महाराज आणि खोट्या तिथे उभा राहिलेले बघितल्या पटकन त्या दोन्ही शिकाऱ्यांनी जाळे टाकले. मग शूरवीर महाराज आणि खोट्या त्या जाळ्यात अडकले. अरे देवा, हे काय झालं? शूरवीर महाराज मनाशी पश्चाताप करू लागले आणि खोट्याही खूप घाबरला. एक जाळ्यात अडकल्यामुळे आणि शूरवीर महाराजांच्या भीतीमुळे. शूरवीर महाराज म्हणाले, या खोट्याची कल्पना सल्ला ऐकला मी आणि संकटात पडलो. खोट्या मनात म्हणत होता, मी महाराजांना उपाशी ठेवलं, शिकारासाठी आणलं आणि तेच आता जाळ्यात अडकले, काय करायचं? खोट्याही घाबरला होता आणि महाराज पश्चाताप करू लागले. आता काय करायचं? मग शेवटी ते शिकारी खाली उतरले. त्यांनी जाळे पॅक केले आणि जंगलाबाहेर त्यांनी गाडी लावली होती, ती गाडी घेऊन आले आणि त्या गाडीतून आणखी 4 माणसे उतरली आणि सगळ्यांनी मिळून शूरवीर महाराजांचं जाळं आणि खोट्याचं जाळं ओढत ओढत नेऊन लोखंडी पिंजऱ्यात टाकलं आणि गाडी घेऊन ते निघून गेले. शेरखान महाराजांना आणि खोट्यांना. बिचारी हरणे काही पिंजऱ्यात अडकली नाहीत. हरणे जीवानिशी सुटली आणि झेब्राही सुटला, त्यांची शिकार झालीच नाही. पण जाळ्यात अडकले शूरवीर महाराज आणि खोट्या. मग शूरवीर महाराजांना हरणेही मिळाली नाहीत आणि झेब्राही मिळाला नाही. शेवटी ते 4 दिवस उपाशी राहिले खोट्याच्या सांगण्यावरून. त्यामुळे असे झाले की शूरवीर महाराजांना खूप पश्चाताप झाला. त्याच्याहूनही जास्त पश्चाताप खोट्याला झाला. दोघेही पश्चाताप करू लागले. म्हणून म्हणतात ना, तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती दुपटणं आलं. तसे हरणेही हातची गेली, झेब्राही गेला आणि उपाशी राहिले. शूरवीर महाराज पिंजऱ्यात अडकले.
हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.